नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भावपूर्ण श्रद्धांजली। कैलासवासी रघुनाथ मामनजी पाटील आणि कैलासवासी शारजूबाई रघुनाथ पाटील यांचे सुपुत्र, कम्युनिस्ट कामगार नेते कैलासवासी कॉम्रेड कृष्णा रघुनाथ पाटील यांचे कनिष्ठ बंधू आणि 1984 साली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दिवंगत लोकनेते डी बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी उरण तालुक्यातील जासई येथे प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र निदर्शनांना उभारी दिली होती। या आंदोलनात सक्रिय सहभाग असणाऱ्या आघाडीच्या कट्टर आंदोलकांच्या यादीत अग्रस्थानी विराजमान थोर समाजसेवक आणि भेंडकळ गावचे रहिवासी जगन्नाथ रघुनाथ पाटील यांचे वयाच्या 93व्या वर्षी शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आणि उरण, नवघर, पागोटे, भोकडविरा, जासई, चिरनेर, विंदणे आणि पनवेल भागातील त्यांच्या तमाम संबंधितांनी एक लढवय्या सेनानी गमावल्याची हळहळ अंत्यविधी दरम्यानच्या शोकसभेत व्यक्त केली। सुप्रसिद्ध कवी, लेखक, विचारवंत आणि प्राध्यापक माननीय श्री एल बी पाटील सर यांनी 5 हुतात्मा आणि असंख्य जखमी भूमिपुत्रांच्या जानेवारी 1984च्या प्रखर, कडव्या, गौरवशाली आणि शूर लढ्यातील पहिल्या फळीतील कट्टर आंदोलक म्हणून पोलीस दलाच्या असंख्य लाठ्या काठ्या खाल्लेल्या जगन्नाथ रघुनाथ पाटील या शूर योद्ध्याचं वास्तववादी आणि उपस्थितांचा थरकाप उडवणारं वर्णन करून गतस्मृतींना उजाळा देत सार्थ श्रद्धांजली वाहिली। स्वतःच्या कुटुंब परिवाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी नेहमीच निस्पृह विधायक समाजसेवेला प्राथमिकता दिली आणि आयुष्यभर समाजसेवेचं व्रत निस्वार्थपणे जोपासलं। भाऊ या प्रेमळ संबोधनानं सुपरिचित या माझ्या परमपूज्य आणि अमृततुल्य जन्मदात्या बाबांना अतिशय जड अंतःकरणानं आणि साश्रू नयनाने माझ्या कुटुंब परिवाराच्या वतीने आदरांजली वाहतो। ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली, भावसुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही सुमन श्रद्धांजली। शोकाकुल श्री संदीप जगन्नाथ पाटील, गंबा भागाबाई जगन्नाथ पाटील, श्री लौकिक संदीप पाटील, ॲडव्होकेट श्री डी के पाटील आणि समस्त पाटील कुटुंब परिवार। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी MD भोईर, नवघर।